नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज पुन्हा एका नव्या विषयाकडे, एका नवीन मुद्द्यांकडे मी आपल्याला घेऊन जात आहे। अनेक विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की नेमकी परीक्षा कधी होणार, कशी होणार, होणार की नाही, असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले असतील। आजची परिस्थिती ही कोविड-19 मुळे थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे काही निर्णय घेताना जरी उशीर होत असला तरी निर्णय होणार आहे हे मात्र नक्की। सगळ्यात महत्त्वाचं की परीक्षेच्या संदर्भात जी काही प्रश्न आहे ती प्रश्न सोडवण्यासाठी पुणे विद्यापीठाने अनेक समित्यांची निर्मिती केलेली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची संलग्न असणाऱ्या अनेक जी महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी अशा काही समिती निर्माण केलेल्या आहेत। परीक्षा मार्गदर्शन समिती जी तुमच्या प्रश्नांचं जे शंका आहेत त्याचं निरसन करणार आहे। अशा आदेशच विद्यापीठाचे जे कुलसचिव आहे डॉक्टर प्रफुल्ल पवार यांनी असा आदेशच दिले आहे की प्रत्येक विद्यापीठाने अशा महाविद्यालयाने अशा समितींची जी आहे ती निर्मिती करावी आणि विद्यार्थी जे आहेत त्यांच्या प्रश्नांचं निरसन करावं। दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कोविड-19 मुळे जो काही एक परिस्थिती निर्माण होऊ पाहते किंवा परीक्षा किंवा एकूणच सगळ्या परिस्थितीमध्ये वातावरणामध्ये सगळी पद्धत जी आहे परीक्षाची ती कुठेतरी थांबलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की विद्यापीठाने एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे परीक्षा पद्धतीचा। सगळ्यांना प्रश्न होते की एमसीक्यू पद्धतीने होणार की कसं होणार की पुन्हा परीक्षा रद्द होणार, परंतु असं काहीही होणार नाही। विद्यापीठाने परीक्षा जी घेतली जाणार आहे ती ऑफलाईन पद्धतीनेच घेतली जाणार आहे। याचा अर्थ असा की ज्या पारंपरिक पद्धती ज्या आहेत परीक्षेची त्याच पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी परीक्षा होणार आहे। विद्यापीठाने हा निर्णय घेण्याचं कारणही एक आहे की अनेक जे ग्रामीण भाग आहे, आदिवासी परिसर आहे किंवा जे दूर अंतरावर विद्यार्थी राहतात ज्या ठिकाणी अनेक गोष्टींची अडचण निर्माण होऊ शकते, अशा ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांनी ह्या परीक्षा देण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतं जर ऑनलाईन पद्धतीने जर घेतली तर खूप चांगला निर्णय जो आहे तो विद्यापीठाने घेतलेला आहे, तो म्हणजे ऑफलाईन परीक्षा पद्धतीचा। आता या प्रश्नांचं सुद्धा निरसन या ठिकाणी झालेलं आहे की परीक्षा होणार किंवा नाही किंवा कसं स्वरूप असणार आहे। तर मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की परीक्षा या ऑफलाईनच होणार आहे। कारण का की शेवटच्या वर्षातील जे विद्यार्थी आहे त्याची संख्या जर आपण विचारात घेतली ती जवळजवळ पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत 2,46,000 इतका विद्यार्थी आहे। त्यामुळे इतक्या मोठ्या विद्यार्थ्यांना परीक्षापासून वंचित ठेवणं किंवा परीक्षा पद्धतीमध्ये अचानक बदल करणं हे काही विद्यापीठाला शक्य नाही। त्यामुळे एक कौतुकास्पद निर्णय जो आहे तो विद्यापीठाने या ठिकाणी घेतलेला आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे विद्यार्थी जे कोविड-19 मुळे आता घरी आहे किंवा घरी स्टे आहे अशा विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी मला देणं खूप महत्त्वपूर्ण वाटतं। ते म्हणजे पुणे विद्यापीठाने आपल्या वेबसाईटवर ई कंटेंट या पोर्टलची केलेली निर्मिती। राज्यातील अनेक महाविद्यालय बंद आहे, विद्यापीठ बंद आहे। विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन कुलगुरू जे आहेत माननीय डॉक्टर नितीन करमळकर यांनी ई कंटेंटची निर्मिती करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि त्यासाठी एक टीम तयार केली। अनेक लोकांचा, अनेक जे डॉक्टर मंडळी आहेत जे या विषयामध्ये जाणकार आहेत अशा लोकांची टीम तयार केली, त्यांना प्रशिक्षण दिलं आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून जवळजवळ 971 विद्यार्थ्यांनी 171 प्राध्यापकांनी जवळजवळ 1 लाखापेक्षाही जास्त साहित्य जे आहे ते विद्यार्थ्यांसाठी तयार केलेलं आहे। ही सगळ्यात जमेची बाजू आहे। 1 लाख विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। 10,000च्या वर, मी पुन्हा एकदा दुरुस्ती करू इच्छितो त्यामध्ये की 10,000च्या वर जे साहित्य आहे ते त्या पोर्टलमध्ये त्याची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आता 10,000 साहित्य हे अनेक विषयांचं कदाचित ते असू शकतं। ते पीडीएफच्या स्वरूपामध्ये आहे, वेब लिंकच्या स्वरूपामध्ये आहे, पीपीटीच्या स्वरूपामध्ये आहे, व्हिडिओच्या स्वरूपामध्ये आहे। अशा अनेक फाईल्स ज्या आहेत ते तुम्हाला विद्यापीठाच्या ई कंटेंट या पोर्टलवर सहजतेने मिळू शकतात। 25 जणांची टीम आणि सगळ्यात महत्त्वाचं की विद्यापीठाचं जयकर ग्रंथालयाचे प्रमुख जे आहे डॉक्टर संजय देसले सर हे या प्रकल्पाचे समन्वयक आहे। 10,000पेक्षा अधिक साहित्य जे सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी ते निर्माण केलेलं आहे, तर या साहित्याचा सुद्धा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। सर्व विद्यार्थी जे आहेत ते आता घरी आहेत, सर्व विद्यार्थी जे आहेत आता स्टेइंग ॲट होम अँड वर्क फ्रॉम होम ही संकल्पना राबवत आहे। त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पुढे ना पुढे या साहित्याचा उपयोग झाला पाहिजे। जे 10,000 साहित्यांच्या स्वरूपामध्ये ई कंटेंटच्या पोर्टलवर आहे ते अनेक विद्यार्थी ते डाउनलोड करू शकतात, प्रिंट आउट घेऊ शकतात आणि त्या माध्यमातून सुद्धा अभ्यास करू शकतात। त्यामुळे साहित्य नाही किंवा पुस्तक नाही किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय आम्हाला सुविधा उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांना या सुविधेचा नक्कीच लाभ होऊ शकतो। आपण यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या या व्हिडिओमध्ये। सगळ्यात महत्त्वाचं आहे की परीक्षा ज्या आहे त्या ऑफलाईन होणार आहे।
दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या सर्व प्रश्नांचं जे निरसन आहे ते निरसन करण्यासाठी पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व विद्यापीठांमध्ये एक परीक्षा मार्गदर्शन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना खरोखर शंका आहे, प्रश्न आहे, तर असे विद्यार्थी अशा मार्गदर्शन समिती जी आहे त्यांना संपर्क साधू शकता आणि आपल्या प्रश्नांचं उत्तर जे आहे ते मिळवू शकतात। तिसरी एक महत्वाची गोष्ट आहे की आपण जरी घरी असलो तर एक प्रकारे आपण थोडंसं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय की काय ही शंका मनामध्ये आहे। मग अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा विद्यापीठाने ई कंटेंट पोर्टल सुरू केलेलं आहे, जे खूप कौतुकास्पद आणि खूप चांगला उपयोग त्यामध्ये होऊ शकतो। 10,000चं साहित्य हे थोडं नाही, त्यामुळे आपल्या विभागाशी संबंधित असणाऱ्या फाईल्स असेल, पीडीएफ असेल किंवा जे कोणी प्राध्यापक आपल्या परिचयाचे आहे त्यांच्याशी आपण सहजतेने संपर्क करू शकतो आणि अशा साहित्याचा आपण नक्कीच उपयोग करू शकतो। विद्यापीठाने घेतलेले हे निर्णय जे आहे ते विद्यार्थ्यांसाठी आहे, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आहे, दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे। अशा सर्व सुविधांचा आणि संधींचा आपण नक्कीच लाभ घ्यावा, हे सुद्धा आव्हान मी या व्हिडिओद्वारे आपणाकडे करीत आहे। ही आजची आपल्यासाठी माहिती जी आहे मी देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून, माझ्या चॅनलच्या माध्यमातून केलेला आहे। जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, लाईक केलेलं नाही, अशा विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच या माहितीची गरज असेल त्यांना नक्कीच शेअर करा। मी पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो। स्टे होम, स्टे केअर अँड सगळ्यात महत्वाचं की घरी राहून अभ्यास करा, हार्डवर्क करा आणि परीक्षेसाठी तयार व्हा। धन्यवाद।